अतिशय पौष्टिक अशी सुपर फायबर युक्त भाजी। तर अशी भेंडी करताना आपल्याला तिची कौतुका करायला लागतात का? आणि भेंडीला कॉन्डिमेंट्स किंवा मसाल्याने नटवायला लागतं का? तर अजिबातच नाही। पण भेंडीची काळजी मात्र जरूर घ्यायला लागते। भेंडीनं हँडल विथ केअर असा टॅग लावूनच असते। आज आपण बघतोय भेंडीची बेसिक अशी स्टर फ्राय भाजी। तर आज आपण बघूया भेंडीची कशी काळजी घ्यायची, कधी काळजी घ्यायची आणि का काळजी घ्यायची, आणि भेंडीची भाजी करताना असे कोणते रेड फ्लॅग्स आहेत ते पूर्णपणे टाळायचे, आणि आपली भेंडीची भाजी स्टार्ट टू एंड एकदम स्वादिष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकट नसणारी कशी बनवायची। चला तर मग बनवूया भेंडी स्टर फ्राय किंवा सुकी भेंडीची भाजी। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले घेऊया भेंडी, यामध्ये घालूया पाणी, नीट धुवून घेऊ आपण भेंडी, आणि भेंडी आपण व्यवस्थित पुसून घेऊया। एक एक भेंडी व्यवस्थित पुसून घ्यायची आपल्याला। भेंडी ही सुपर फायबरस भाजी। भेंडीमध्ये ना पाण्यात विरघळणारे म्हणजे वॉटर सोल्युबल फायबर्स असतात। त्यामुळे भेंडीचा पाण्याशी किंवा उष्णतेशी संबंध आला की भेंडीमध्ये असणारे स्लाइमी किंवा चिकट असे फायबर्स बाहेर पडतात। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पाण्याचा शून्य वापर आणि भेंडीच्या आसपास पण पाणी फिरकू न देणे। भेंडी आपण मीडियम साइज मध्ये चिरून घेऊया। खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठी अशी चिरायची नाहीये। कढई घेतली, गॅस चालू करूया। आता दुसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे भेंडीला अजिबात दाटीवाटी चालत नाही, तिला ना तिची एक स्पेस लागते। त्यामुळे आपली भेंडी आहे ना त्यापेक्षा कढई कायम 1 ते 2 लेवल मोठीच घ्यावी। छोटी कढई किंवा त्याच मापाची कढई घेतली ना तर भेंडी शिजते, त्याची वाफ होते, आणि भेंडीमध्ये दाटीवाटी असेल ना तर भेंडीची वाफ होऊन ती ट्रॅप तिथेच होते आणि भेंडी अजून चिकट होत जाते। वाफेला एस्केप म्हणजे निघून जायला जागा ही हवीच। त्यामुळे मी थोडी मोठी कढई घेतलीये। घालूया तेल। तेल तापलं की त्यामध्ये आपण घालूया मोहरी। गॅस बंद करून टाकलाय कारण तेल चांगलंच तापलं होतं। आता घालूया जिरे, हिंग, घालूया कढीपत्ता, घालूया हिरवी मिरची। गॅस चालू करूयात। आता आपण परतून घेऊ व्यवस्थित। आता घालूयात हळद, मिक्स करून घेऊ व्यवस्थित, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता घालूया भेंडी। आपण करतोय ती बेसिक भेंडीची भाजी आहे, पण आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्यात कांदा घालू शकतो, एक्स्ट्रा चवीसाठी लसूण पण घालू शकतो। पण जर तुम्हाला कांद्याचा वापर करायचा असेल तर एकच काळजी घ्यायची की कांदा फोडणीत गेल्यानंतर नीट परतून घ्या, त्यातलं अंगचं पाणी पूर्णपणे जायला पाहिजे, तेव्हाच भेंडी तुम्ही कढईमध्ये घाला। कांदा पूर्णपणे न शिजवता भेंडी त्यामध्ये गेली ना तर कांद्याच्या पाण्याने भेंडी जी आहे चिकट होईल आणि आपली भेंडीची भाजी ना ती अशी गुळमट चवीला लागेल। टोमॅटो मात्र घालूच नाही। परतून घेऊ आपण। आता भेंडी घातल्यावरती एकदा परतून घ्या, शिजू द्या, अजिबात झाकण ठेवायचं नाहीये आणि खूप जास्त परतायचं पण नाहीये। भेंडीला 1 मिनिट का होईना डू नॉट डिस्टर्बचा स्टेटस द्यायचा। घालूया मीठ। आता व्यवस्थित एकदा हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या गॅसवरती आपण थोडंसं हलकं हलवून घेऊया आणि ठेवून देऊया। एकदा व्यवस्थित परतून झालं की आपण गॅस करूया मंद आणि आपली भेंडी आहे ती शिजू देऊया। भेंडीमधून थोडी थोडी वाफ निघायला आता चालू होईल। अंदाजे 1 मिनिटांनी बघाल तर भेंडीला थोडीशी तार येईल। त्या स्टेजला घालूया लिंबाचा रस। लिंबाऐवजी आमसूल किंवा कोकम घातलं तरी पण चालेल। किंचित मिक्स करू आणि परत शिजायला ठेवू अंदाजे 30 सेकंद। लिंबामध्ये किंवा आमसुलामध्ये जे ऍसिड असतं त्या ऍसिडिक मीडियममुळे जर भेंडीला थोडाफार का होईना चिकटपणा आला असेल ना तर थोडाफार तो सेटल होऊन जातो। भेंडी थोड्या वेळ अशीच कुक होऊ देऊ। आता या स्टेजला तुम्ही पाहाल तर भेंडीचा चिकटपणा पूर्णपणे गेलेला असेल। भेंडीचा चिकटपणा कढईच्या तळाशी सेटल होतो आणि आपली गरमागरम स्टर फ्राय भेंडी तयार आहे, रेडी टू सर्व। घालूयात कोथिंबीर,
आणि करूयात भेंडी स्टर फ्राय सर्व. आज आपण बघितली भेंडीची सुक्की भाजी. ह्या मेथडने तुम्ही एकदा तुमची भेंडी नक्की करून पहा. ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.